तर 4 ओव्हरची मॅच ईस्ट 11 दारावे विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडा दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच. सलामीची जोडी माजिद बलोच आणि परशु. तर परशु नॉनस्टॉक एंडला गोलंदाज धीरज माफ करा विकी. यावेळी मात्र विकीचा हा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. तिथे डीप मध्ये फिल्डर तैनात होता. 22च्या हातामध्ये एक चांगली कॅच. बॅट्समन क्रमांक पहिला माजिद बलोचला इथून मात्र पतीचा इशारा दिलाय. तर सन्माननीय सागर दमडे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय जितेश. पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र सफलता मिळाली गोलंदाज विकी बोईरला. रफ्तार आहे यावेळी देखील तेच थरार बॉल. डॉट बॉल येतोय. चांगला डिफेन्स देखील आपण पाहू शकाल बॅट्समनच्या दरम्यान. या बॉलवर संयम ठेवला. टेम्परामेंट आहे. नॉनस्टॉक एंडला बॅट्समन आहे परशु साठे ज्याच्यामध्ये क्षमता आहे पूर्णपणे मोठे स्ट्रोक खेळण्याची. या मॅच मध्ये तुम्हाला टेम्परामेंट देखील ठेवावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु एस्टनचा वेध. दांडी गुल बॅट्समन क्रमांक दुसरा बॅक टू द पवेलियन. आणखीन एक हादरा यावेळी मात्र बोनकडा 11 बोनकोडे या टीमला बॅट्समन जितेशच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय हिमांशु पाटील. तर यावेळी मात्र चांगला बॉल इथून मात्र रिलीज झाला. तदनंतर बॅटची कडा घेतली गेली. एसटी रक्षकाच्या दरम्यान थोडीशी गफलत. तर गोलंदाज विकी बोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील तेच तर रास बॉल. तर शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपण पाहिलं योगेश भगत उर्फ गॅरोसच्या दरम्यान. यावेळी देखील मेडन षटक येईल का? परंतु यावेळी मात्र या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या विकी बोईर साठी. पहिलं मेडन षटक योगेश भगत उर्फ गॅरो
आणि तदनंतर या स्पर्धेतील दुसरा मैदान षटक. गोलंदाज विकी भोईर, नवी मुंबईचा रफ्तारचा राजा, ज्याच्या मनगटात पूर्णपणे क्षमता आहे तेच तरार गोलंदाजी, तो विकी भोईर या स्पर्धेचं दुसरं मैदान षटक टाकत असताना षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथून गोलंदाज आलाय सचिन. तर गोलंदाज सचिन नाईकचा हा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, बॉलरच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार. इट इज अ मॅक्सिमम. परशूच्या बॅट मधनं पहिला चेंडू फेस करत असताना येतोय षटकार. या इनिंग मधला पहिला षटकार. यावेळीचा बॉल देखील चांगला आहे. ऑफसाईडच्या रिझर्व मध्ये मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर एक सिंगल. इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 7 धावा. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. एक चांगला रनअप आहे, 10-12 पावलांचा रनअप. अंपायरच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ब्लॉकर लेनचा चेंडू इथून रिलीज झालाय, पूर्णपणे बीट केलं जाते हिमांशूला. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सचिनच्या दरम्यान, चांगलं कमबॅक केलं जाते. पहिलाच बॉल मोठा हिट आल्यानंतर तदनंतर आक्रमकतेची गोलंदाजी. यावेळी बॅटची कडा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल केला जाईल. नितेश सरांचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 8 धावा. तर 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी सचिनचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉटम लागल्यानंतर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. आणखीन एक सिंगल मिळते. चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल. षटक क्रमांक दुसरं. शेवटचा बॉल, ब्लॉकर लेनचा चेंडू आणि यावेळी मात्र दुसऱ्या रनसाठी इथून प्रयत्न होतोय आणि 2 धावा यावेळी मात्र वेगाने कंप्लीट देखील केल्या. तर टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर. 2 गडी बाद 11 धावा. 2 लॉस ऑफ 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विकीच्या दरम्यान देखील आपण पाहिलं मेडन षटक हाताळण्यात आलं. त्या षटकाची क्लिप यावेळी मात्र फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलवर देखील पोस्ट केली जाते. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय भावेश नाईक. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. यावेळी 22 बॉल लॉफ्ट करत असताना डीप मध्ये फिल्डर इथे तैनात आहे. प्रतीकच्या हातामध्ये एक चांगला जेल. बॅट्समन परशु साठेला इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक विकेटचं पतन.
नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय, स्वप्नील नाईक. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये फिल्डर इथे चेंडूवर येईल. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाले. थ्रो देखील चांगला आहे. बॅकअप इथे मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. स्ट्राईक एंडला बॅट्समन येतोय स्वप्नील नाईक. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा तयार. यावेळी अक्रॉस द लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट केलं जातं इथून बॅट्समन स्वप्नीलला. गती बदलवली. या बॉलवर व्हेरिएशन होतं. स्विंग इन अ मिस. यावेळी मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने. अंपायरचा इशारा आणि ते सरांच्या अंशापर्यंत येतो. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. भावेश नाईक षटक क्रमांक 3 हाताळत असताना आपल्या टीमसाठी एक यंगस्टर खेळाडू. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार बॅट्समन स्वप्नील नाईकच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 19 धावा. तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा. इट इज अ वाईट बॉल. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रगतीपथावर असताना भावेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. बॅट्समन स्वप्नील नाईकच्या बॅटमधनं स्वीट साऊंड आणि एक चांगला टेक्निकल स्ट्रोक. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल एक लाजवाब स्ट्रोक बॅट्समन स्वप्नील नाईक. तर शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 26 धावा. शेवटचा बॉल. यावेळी अक्रॉस द लाईन लॉफ्ट केलाय. फिल्डर तिथे तैनात होता. फिल्डर दीपकच्या दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक दर्जेदार एफर्ट देखील आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डरच्या दरम्यान चेंडू फील्ड करत असताना. आणि या धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. 4 ओव्हरची मॅच. 18 चेंडू इथे फेस केलेत. बोनकोडा 11 बोनकोडा या टीमने बॅटिंग करत असताना आणि 3 गडी बाद 27 धावा आतापर्यंत धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत. तर गोलंदाज प्रशांतच्या या पहिल्याच बॉलवर स्वप्नील नाईकच्या बॅटमधनं येतो एक लाजवाब स्ट्रोक. काऊ कॉर्नरच्या वरतून सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम षटकार. एक लाजवाब स्ट्रोक. स्वप्नील नाईक ऑन द फायर. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली.
तर टीमची धावसंख्या 33 धावा. यावेळी मात्र 3 हा आकडा नक्की स्कोरबोर्डवर देखील लागलाय. 33 धावा, 3 विकेट. षटक क्रमांक चालू आहे आपल्या समोर. हे चौथं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र आक्रमकता दाखवले स्वप्नील नाईकने. यावेळी देखील अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या इथे 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 34. 34 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. बॅट्समन स्वप्नील नाईकच्या बॅटमध्ये आणखीन एक दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली जाते स्वप्नील नाईकच्या दरम्यान, कौतुक करावं लागेल. कुशल मुवमेंटला बॅटिंग करत असताना एक चांगल्या पार्टनरशिपची गरज होती आणि एक चांगली पार्टनरशिप मात्र इथून बिल्डअप झाले बोनकोडा 11 बोनकोडा या टीमची. तर गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र बॅटचा बॉटम चेंडूला ब्रश होतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल येईल. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. तर यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर एक सिंगल इथून मात्र वेगाने घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये, कारण की जास्तीत जास्त चेंडू यावेळी मात्र स्वप्नील नाईक देखील खेळेल. कारण की आतापर्यंत जर स्वप्नील नाईकचा विचार केला तर वैयक्तिक 25 धाब्यांवर हा बॅट्समन देखील खेळतोय. 9 चेंडू फेस करत असताना शेवटचा बॉल या इनिंग मधला. तर टीमची धावसंख्या 40. शेवटचा बॉल. यावेळी शेवटचा बॉल स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये डीप म्हणून फिल्डर चेंडूवर येतो. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय, परंतु फलंदाज स्वप्नीलला इथून मात्र परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 41 धावा आणि 42 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय ईस्ट 11 धारावी या टीम पुढे. तर 24 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला 42.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 91 षटकार आणि 64 चौकार देखील आलेत. साईबाबा चषक 2021 चा विक्रम देखील आपण पाहतोय. 91 षटकार आणि 64 चौकार. आणि या स्पर्धेमध्ये एक चांगली कॅमेरामॅनची भूमिका पार पाडत असताना विजय. तर 24 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज हव्या मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी सिद्धेश. तर सलामीची जोडी सिद्धेश आणि सचिन. गोलंदाज मोहसिन. यावेळी मोहसिनचा पहिलाच बॉल. चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. डॉट बॉल येते. पहिल्या चेंडूवर आक्रमकतेचा रूप धारण करण्याचा प्रयत्न केला होता सिद्धेशच्या दरम्यान, परंतु स्लॉटमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर बॅटचा बॉटम चेंडूला ब्रश झाल्यानंतर लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर डॉट येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मोहसिन तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. 6 धाब्यांसाठी षटकार. एक चांगला स्ट्रोक सिद्धेशच्या दरम्यान. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी सिद्धेश मात्रेच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत इथे मात्र 10 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोहसिन. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सिद्धेश. यावेळी मात्र गती परिवर्तन. बॅटची कडा आणि बॅट्समन सिद्धेश मात्रेला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. इनसाइड एज आणि तदनंतर
माजिद बलोचच्या दरम्यान एक चांगला झेल. तर नवीन बॅट्समन इथून मात्र मैदानावर दाखल झालाय, भावेश नाईक. तर नवीन बॅट्समन भावेश, यावेळी मात्र गफलत झाली. चेंडू कलेक्ट करत असताना यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून सरळ चेंडू निसटलाय आणि 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. बॅट्समन भावेशच्या खात्यामध्ये हा नशिबाचा चौकार. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तर टीमची धावसंख्या 14. यावेळी मात्र एस्टनचा वेट घेतलाय, दांडीकुल केली जाते. भावेश नाईकला इथून मात्र परताबल लागेल. पडल्यानंतर थोडस वळण घेतलं या बॉलने, काटा बदलवला आणि सरळ एस्टनचा वेध. बॅट्समन भावेश नाईक बॅक टू द पवेलियन. तर स्पीडअप करायचा आहे हा सामना. अजून एक मॅच इथे आपल्याला खेळवायची अशी नोंद घ्या. तर नवीन बॅट्समन दीपक पाटील, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मोहन. मोहन काझी. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मोहन. ज्याच्या दरम्यान देखील आपण पाहिलं असेल या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अफलातून गोलंदाजीचा नजराणा. तो मोहन यावेळी मात्र गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळत असताना. तर चला स्पीडअप करा. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज मोहन, स्ट्रायकरला बॅट्समन सचिन नाईक. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. तर एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 15. येणारे बॉल असतील 17, धावा करायच्या 27. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप कव्हरच्या रिझन मध्ये हिमांशु तिथे तैनात आहे. इथून लेझी थ्रो आलाय आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एकेरीला दुहेरीमध्ये इथे कन्वर्ट केलं जात आहे. बॅट्समन दीपक पाटील आणि सचिन नाईकच्या दरम्यान चांगलं रन इन बिटवीन द विकेट. तर गोलंदाज मोहन पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रोक चांगल्या ऑन साइडच्या रिझन मध्ये आल्यानंतर कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर डीप मध्ये फिल्डर वेगाने चेंडूवर येईल. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 18.
यावेळी देखील चांगला बॉल, एक सिंगल इथून कंप्लीट झाली. एकेरी दुहेरी धाब्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर प्रगतीपथावर असताना गोलंदाज मोहन आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी. स्ट्राइक एंडला बॅट्समन दीपक पाटील साठी हा बॉल पूर्णपणे गतिशीर होता, वेगवान होता. पडल्यानंतर ते सर्रार आणि सरळ माजीद बोलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तर यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर देखील येतोय एक डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरे इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर, ती मात्र 19 धाबा. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाब्यांची गरज. षटक क्रमांक तिसरा स्वप्नील नाईक. यावेळी फुल टॉस लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चालाय सीमारेषा पलीकडे सचिन नाईकच्या बॅट मधनं. यावेळी मात्र स्वप्नील नाईकला आसमान दाखवलाय. 6 धावांसाठी षटकार. तर यावेळी देखील फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. तर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर त्या प्रेक्षकांना विनंती असेल की तिथून बाजू व्हायचे प्लीज. जे प्रेक्षक त्या वॉलच्या इथे बसले त्यांना विनंती असेल की बाजू व्हा. तर यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक चांगली फिल्डिंग, चांगली फेकी देखील झाली. एक सिंगल इथून कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर. तर यावेळी मात्र एक चांगली कॅच. तर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 27 धावा. 27. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विकी भोईर. तर येणारे चेंडू असतील 8 आणि धाबा करायचे तुम्हाला 15. यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू टोलावला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल.
तर 7 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल, एक महत्वपूर्ण षटक. स्वप्नील नाईक शेवटचा बॉल हाताळत असताना सचिन नाईक साठी हा चेंडू लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट सचिन नाईकच्या बॅट मधने येतोय हा. इट इज अ मॅक्सिमम षटकार. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 34 धावा. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू आणि 8 धावा. तर सारसोला 11 सारसोला टीम आपण रेडी राहायचे पुढच्या मॅच साठी. तर कुशल 11 सारसोळा आपण रेडी राहा टॉस साठी. या पुढची मॅच. परशु यावेळी मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. सामना खुला केला आणि यावेळी मात्र पूर्ण फॉर्म मध्ये असताना बॅट्समन विकी. येणारे बॉल आहेत 5 आणि धाबा करायचे तुम्हाला 2. हेलिकॉप्टर यावेळी लँड झाला लॉंग ऑन बॉन्डलाच्या रिझन मध्ये. यावेळी देखील अपील लाऊड होती. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तर 1 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 1 धाव. यावेळी मात्र सामना जिंकलाय ईशा 11 इश्क 11 दाराबे हा टीम. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी भोईर यायचे मंचावर.